लोक जोडतात पडटा पाण्याचे ते करपा मेळटले व्हेरी इम्पॉर्टंट एक इश्यू असा पळय हांगासर त्याचो स्कॅनर आसा आणि जो दोन तीन नंबर आसा तो ते सायडीक बरयला 100 मीटर इज इट वर लोकांनी थंय वचून पळयतलो थंय फ्लायक मरे तुमकां लावपाक ते इमिडिएट थंय थारयतले गाडयेन विचारतले तरी न्ही उल्लेख आहे ओके सांगता ते समजले असतले तो पीआय ट्रॅफिक कॉल केला हांव सांगता हां हेका करतालो लागला असलो फोन त्याच्या अगोदर होते पहिले त्यांची घेतली आम्ही पीआय काय करू शकना प्रॉब्लेम तो असा पिंड ATT ला करा भुरको सांग नंबर दी म्हाका बॅट घेऊया हे हँडिकॅप यांची बॅट घेऊया कोण बोलणार बोलणार आहे सांगा जरा सगळं बोला काय झालं ते बोला सांगा काय झालं ते आता झाले घाबरले काय आलं काय झालं ते बोल ना प्रॉब्लेम असं समजा बोल काय झालं ते सांग. नाव सांग. आम्ही नाव काय माझं नाव शुभम आशिष कुमार देशमुख. कुठून आम्ही बार्शीवरून आलो सोलापूर. काय झालं इथं आम्ही येताना नाही का 10 वाजता आम्ही PUC आम्ही काढली होती ओके मागच्या तिथून इथं आलो आणि काढल्यानंतर ते ऑनलाईन अपलोड व्हायला 24 तास लागतात. त्याच्या अगोदर आमचं एक 10 वाजता आम्ही काढली होती 11 वाजता आम्हाला इथून चलन पडलं डायरेक्ट किती चलन पडलं 10,000 चलन. मग कॉन्टॅक्ट केला कुणाला तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर केला पण त्यांचा नंबर तर बंद आहे. टोल फ्री नंबर बंद आहे. परत आल्यावर इकडे डायरेक्ट म्हणायला लागले की जाऊन तिकडे भेटा तिकडे RTO ऑफिसला. पण असं आहे की तिथं म्हणायला लागले की शनिवारी बंद आहे रविवारी पण बंद आहे. म्हणजे आता तुम्ही काय करणार आता 2 दिवस बंद आहे. आता काय काय करू आता तेच आम्ही मदत मागायला लागलो पण कोणीच नाही इथं. कोणीच नाही. आणि म्हणजे 2 दिवस थांबायचे गोव्यामध्ये आणि सोमवारी ऑफिस ओपन तेव्हा तुम्ही तक्रार करा म्हणतात तिथे ऑनलाईन सेवा नाही वाटतं ऑनलाईन सेवा बंद आहे ऑनलाईन सेवा बंद आहे. टोल फ्री नंबरला कॉल केला बट ते पण सर बंद आहे हे तुमच्या आमच्याकडे आता मुळीच असं आम्ही येणे पुण्याचे असा अजूनही असा ते चालावं त्यांच्या काहीतरी सोल्युशन काढायला